जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत इंदोरा परिसरात मठ मोहल्ला येथे हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत वकील अश्विन वासनिक यांनी आपल्या मुलासोबत मिळून पक्षापकाराचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली। हरीश दिवाकर कराडे वय 60 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर वकील अश्विन वासनिक आणि मुलगा आविष्कार वासनिक असे आरोपी बापलेकांचे नाव आहे। मृतक कराडे हे वायुसेनेचे रिटायर्ड कर्मचारी आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वकील अश्विन वासनिक यांनी आपला पक्षकार असलेले हरीश कराडे यांना काल रात्री आपल्या घरी बोलावले होते। कराडे यांनी वासनिक यांच्याकडे त्यांची शेती लाखो रुपयात गहाण ठेवली आहे। यावरून या दोघांमध्येही मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता। काल रात्री वकील अश्विन वासनिक आणि कराडे यांनी दारूची पार्टी केली। याच दरम्यान दोघांमध्ये वाद पेटला। हा वाद इतका विकोपाला गेला की वकील अश्विन वासनिक यांनी आपल्या मुलासोबत मिळून कुऱ्हाडीने वार करत कराडे यांची हत्या केली। या घटनेनंतर वकील अश्विन वासनिक यांनी आज सकाळी जरीपटका पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले। पहाटे 3-3:30च्या दरम्यान आमच्या पोलीस पथकाला माहिती मिळाली होती की मोठा बौद्धविहार इंदोरा या ठिकाणी गल्लीमध्ये एका इसमाचा बेशुद्ध पडलेला आहे। स्पॉटवर जेव्हा PSI मारुती जंगलवार आणि पथक गेले होते त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर वासनिक परिवाराच्या घरामध्ये एक मृतक मिळून आला। प्राथमिक चौकशी केली, चौकशीमध्ये निष्पन्न झालं। त्यावरून 2 ते बाप आणि मुलगा यांना ताब्यात घेतला आहे। गुन्हा दाखल केलेला आहे, तपास करत आहोत। मयत इस्माला भारदस्त वस्तूने मारहाण करण्यात आली। त्याचा हात 2 जागा मोडण्यात आलेला होता, तोंडातही रक्त आलेले होते आणि इंटरनल इंजुरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। PM रिपोर्ट्स आणि इतर गोष्टीवरून ते माहिती मिळेलच। मयत हा काही दिवसापूर्वी त्यांच्याच गल्लीमध्ये राहिला होता। जवळजवळ 1994 पासून ते एकमेकाला ओळखतात आणि ओळखीचे असल्यामुळेच त्यांचं आरोपीचं आणि मयत त्यांचे एकमेकाची ओळखीचे असल्यानेच एकमेकाकडे येणं जाणं होतं। रात्री मयत यांनी फोन केलेला होता आरोपी यांना आणि त्याच्यावरून तो घरी आला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली आहे। तशी माहिती मिळाली तात्काळ पोलीस आमचे पथक त्या ठिकाणी गेले आणि तात्काळ आरोपींना ताब्यात घेतलं। त्यावेळेस या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। एकंदरीतच शहरात वाढत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे नागपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कॅमेरामन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।